नमस्कार, मी वर्षा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण उपवासाला चालतील असे बटाट्याचे भजे बनवणार आहोत। अगदी कमी साहित्य, झटपट होतात आणि खायला अप्रतिम असे लागतात। तर इथे आपण एक बटाटा घेतला आहे आणि त्याचं साल काढून घ्यायचं। बघा, साल काढून बारीक किसणीने किसून घ्यायचा आहे हा बटाटा। साल नाही काढलं तरी देखील चालतं, पण इथे आपण काढून घेत आहोत। कढई सुद्धा गरम करायला ठेवली आहे। त्यामध्ये आपण थोडासा साबुदाणा भाजून घेणार आहोत। ह्या जे आपण भजी बनवत आहोत त्यामध्ये वरईचे पीठ किंवा राजगिऱ्याचं पीठ वापरतात, पण आता माझ्याकडे ते नसल्यामुळे मी साबुदाण्याचं म्हणजे ह्या अख्ख्या साबुदाण्याचं पीठ तयार करून घेणार आहे। तर ते कसं करायचं, कढईमध्ये हा अर्धी वाटी साबुदाणा छान असा खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचा। तोपर्यंत इकडे हा बटाटा जो आहे तो छोट्या किसणीने किसायचा आहे। बघा, इथे मी छोटी किसणी घेतली आहे आणि असा हा पूर्ण बटाटा जो आहे तो किसून घ्यायचा। तिकडे साबुदाणा सुद्धा भाजत आहे, तिकडे सुद्धा लक्ष द्यायचं। तर बघा, पटकन म्हणजे फार वेळ नाही लागत हा बटाटा बारीक करायला। आता यामध्ये लगेचच आपण पाणी टाकून घेणार आहोत आणि 1-2 वेळा हा बटाट्याचा किस जो आहे तो धुवून घेते। तोपर्यंत थोडा वेळ पाण्यात ठेवते हा बटाटा, म्हणजे काळा पडणार नाही, कारण इकडे आपण साबुदाणा सुद्धा भाजत आहोत। मध्यम आचेवरती हा साबुदाणा कुरकुरीत होईपर्यंत भाजायचा, म्हणजे याचं पीठ न बारीक होतं, फार वेळ लागत नाही। साबुदाणा भाजते, इकडे मी हा बटाटा सुद्धा धुवून घेते। साबुदाणा असा व्यवस्थित भाजून तयार आहे। आपण तो एका प्लेटमध्ये काढून थंड करायला ठेवू। साबुदाणा भाजल्याच्या नंतर बघा हलका होतो, असा कुरकुरीत सुद्धा होतो। आता ह्याचं पीठ आपल्याला तयार करायचं। तर पीठ ना हा साबुदाणा अगदी गार झाल्याच्या नंतरच पीठ दळायचं आहे मिक्सरवरती। साईडला ठेवते आणि याच कढईमध्ये तेल गरम करायला ठेवते। इथे तुम्ही करडीचं किंवा साबुदाणा आपलं याचं शेंगदाण्याचं तेल सुद्धा घेऊ शकता। साबुदाणा थोडासा थंड करून घेते। आता 5 मिनिटं साबुदाणा हा थंड करून घेतला की मिक्सरवरती बारीक असा दळून घ्यायचा, म्हणजे याचं जाडसर पीठ तयार करून घ्यायचं। तर इथे आपण हे साबुदाण्याचं पीठ सुद्धा तयार करून घेतलंय। हा बटाट्याचा किस सुद्धा आपण चांगला पिळून घेतला आहे, यामधलं पाणी सर्व काढून घेतलंय। आता यामध्ये आपण टाकणार आहोत भिजवलेला साबुदाणा। साधारण 2 चम्मच एवढा आपण हा 2 ते 3 तास भिजवून घेतलेला साबुदाणा टाकला आहे। त्यामध्येच टाकणार आहोत हिरवी मिरची। मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक टाकू शकता। इथे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घेतला आहे मी, साधारण 2 मोठे चम्मच एवढा टाकते। चवीनुसार मीठ टाकायचं आणि हे जे आपण साबुदाण्याचं पीठ बनवून घेतलं आहे ते टाकायचं आहे यामध्ये। साधारण 1 मोठा चम्मच एवढंच टाकते, फार पीठ टाकायचं नाही। हे पीठ आपण फक्त या भजी जी बनवत आहोत आपण त्याला छान अशी बाइंडिंग येण्यासाठी टाकत आहोत, फार जास्त टाकू नका। थोडंसं जिरं सुद्धा टाकून घेते।
अगदी पाव चम्मच एवढं जिरं टाकते. याने छान चव येते या पदार्थाला. तुम्ही कोथिंबीर खात असाल उपवासाला तर कोथिंबीर टाका थोडीशी. आता हे छान असं पाणी न टाकता आपल्याला भिजवून घ्यायचं आहे. शक्यतोवर पाणी टाकू नका अजिबात. इथे बघा मस्त असं हे मळून झालेलं आहे, म्हणजे याचा गोळा तयार होत आहे बघा. अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आणि तेल सुद्धा गरम करून घ्यायचं. आता याची आपण छोटी छोटी अशी भजी टाकणार आहोत. लगेचच टाकायची, याला काही जास्त पीठ भिजवून ठेवायची गरज नाही. म्हणजे आपण हे जे भजी बनवत आहोत ते अगदी झटपट अशी उपवासाला तयार होणारी भजी आहेत. फार पूर्वतयारी करायची गरज नाही आहे. भजी छोटी छोटी टाका, म्हणजे चांगले आतपर्यंत तळली जातील अशी. आता ही गोल्डन सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायची. अगदी मध्यम आचेवर तळा. तर इथे पहा मस्त असा रंग आलेला आहे आणि कुरकुरीत झाली आहेत छानपैकी. आपण ही एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. असा गोल्डन रंग येईपर्यंत तळून घ्यायचे. इथे तुम्ही पाहू शकता अजिबात तेलकट होत नाही. ही भजी खायला अप्रतिम लागतात. आता ही बाकीची सुद्धा जे मिश्रण राहिलेलं आहे अशाच पद्धतीने आपण तळून घेऊ. झटपट उपवासाचा पदार्थ होतो हा. नक्की करून पहा. भजी सोबत खाण्यासाठी ह्या 2 मिरच्या सुद्धा टाकते. याला मध्ये असं चीर देऊन घ्यायची, नाहीतर तेलामध्ये त्या उडतात. भजी सोबत छान अशा मिरच्या सुद्धा तळल्या जातील. आता गॅस करूया बंद आणि ही तळलेली भजी आहेत ती काढून घेणार आहोत. मस्त अशी कुरकुरीत झाली आहेत. सोबत वरून तळलेली मिरची. तर बघा ऐकणे छान उपवासाला पदार्थ हा मस्त पोटभरीचा आहे. खायला अप्रतिम लागतो. नक्की करून पहा. कसा झाला कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा. नवीन असाल आपल्या चॅनलवर तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. आणि हो, ज्यांनी आपल्या चॅनलला आधीच सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचे मनापासून धन्यवाद. भेटू पुन्हा अशा छानशा नवीन रेसिपीसह.